कसं काय ऍड नाही सभापती महोदय, 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र पोलीस अधिनियम, महाराष्ट्र हॉटेल उपाहारगृह मद्यपान कक्ष यामधील अश्लील नृत्यावरती प्रतिबंध घालण्याबाबत महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम 2016 मध्ये आणखीन सुधारणा करण्यासाठीचे विधेयक. म्हणजे हे आणखीन सुधारणा करण्याचे विधेयक आहे. मग मूळ विधेयक काय? आज मला स्वर्गीय आबांची आठवण येते की खालच्या सभागृहामध्ये एका लक्षवेधीवरती आबांनी हा निर्णय घेतला होता महाराष्ट्रात की आणि महाराष्ट्रातले डान्स बार बंद केले होते. हजारो कुटुंब जी या डान्स बारमुळे उद्ध्वस्त झाली. सातारा, सांगली, पुणा या भागामध्ये ज्या घरच्या जमिनी विकल्या गेल्या त्या सगळ्या जमिनींचे पैसे या बारमध्ये उडवले गेले आणि ते बार बंद करण्याचं काम स्वर्गीय आबांनी केलं होतं. कटू निर्णय होता त्यावेळेच्या परिस्थितीने, परंतु धैर्याने घेतला. आणि म्हणून मला आज त्यांची आठवण येते की त्यावेळेला त्यांनी जो काय निर्णय घेतला आणि बरीचशी कुटुंब त्यामुळे वाचली. बरेचसे संसार जे उद्ध्वस्त होत होते ते थांबले. कारण ज्या काय डान्स बारच्या बाबतीतल्या कथा बाहेर येत होत्या, ज्या ऐकत होतो की एकेका दिवसामध्ये एक एक माणूस 1-1 कोटीपर्यंत डान्स बारमध्ये उडवलेला आहे, अशा देखील गोष्टी घडलेल्या आहेत. आता ताईंनी जे सांगितलं की अटल सेतू संपल्याच्या नंतर डान्स बारचं एक गाव आहे. म्हणजे कोण गाव त्याचं नाव की तिकडे तुम्ही गेला की अख्खा गावच त्याचा आहे. अधिवेशन चालू आहे, अधिवेशनात तो बंद असतो गाव. तो गाव पूर्ण बंद असतो कारण अधिवेशन. आता आज तुम्ही संध्याकाळी मुंबईत माहिती घ्या, आजच्या दिवसात सगळ्या पोलिसांकडनं मेसेज गेले असतील आज कुठलाही डान्स बार उघडा ठेवायचा नाही. कारण ते विधेयक नाही, अधिवेशन चालू असेल तर सूचनाच असतात. आणि जर तरी पण डान्स बार चालू ठेवायचा असेलच तर बाहेर पोलिसांची गाडी उभी असते. म्हणजे डान्स बारच्या बाहेर पोलिसांची गाडी उभी, शटर बंद, समजायचं आतमध्ये डान्स बार चालू आहे. आता ह्या डान्स बारच्या बाबतीमध्ये, कारण आम्ही नेहमी फिरणारे लोक आहे, आम्हाला माहिती आहे मुंबईत कुठे कुठे डान्स बार आहेत. या आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे MMRD रिजनमध्ये साधारण काय चालतं याचा आम्हाला अंदाज आहे. आणि म्हणून हे बिल आणण्याच्या मागचा उद्देश खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच वेळेला असं सांगितलेलं आहे की डान्स बार नावाची संकल्पनाच नाही आहे. डान्स बार हा कायदा नाहीच आहे. कायदा काय आहे? परफॉर्मन्स. ज्या परफॉर्मन्सच्या नावाखाली डान्स बार चालतात. आता परफॉर्मन्स कशासाठी? ऑर्केस्ट्रासाठीचं लायसन दिलं जातं. ऑर्केस्ट्रासाठी जे लायसन दिलं जातं त्या ऑर्केस्ट्रासाठीच्या लायसनमध्ये नियम असा आहे की तुम्हाला एक स्टेज असावं लागतं. त्या स्टेजमध्ये 5 पेक्षा जास्त महिला असता कामा नये. आणि तिथून ते गिरायकाचं म्हणजे जो कस्टमर हॉटेलमध्ये जातो त्याच्यामध्ये एक ठराविक अंतर असायला पाहिजे. हा कायदा आहे. डान्स बारचा कायदा कुठलाच नाही आहे की तिथे नृत्य तुम्हाला पहिल्यापासूनच करता येत नाही. परंतु परफॉर्मन्सच्या आधारावरती, त्या लायसन्सच्या आधारावरती हे डान्स बार चालतात. आणि आपण जे आता खरं म्हणजे मी या विषयावरती आज बोलणार नव्हतो, परंतु मगाशी सांगितलं मला की झोपलेल्याला उठवता येतं, सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही. तर आता मी झोपलेला पण नाही आणि सोंग पण घेतलेला नाही आहे. तुम्ही कायदा करताय, कोणावरती करणार तुम्ही कायदा? तुमच्यात काय हिंमत आहे हो? ग्रह खात आहे ना तुमच्याकडे, हिंमत आहे? अहो तुमचा मंत्री डान्स बार चालवतोय, मंत्र्याच्या आईच्या नावावरती डान्स बार आहे. 3 FIR झालेत त्याच्यावरती. काय कारवाई केली तुम्ही? खरं या विषयात मी जाणार नव्हतो, परंतु जर तुम्ही आमच्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला जर लात म्हणून उठवायचा प्रयत्न कराल तर आम्हाला देखील सगळ्या भानगडी माहिती आहेत. तुम्ही तुमच्या मंत्र्यावरती कारवाई करू शकत नाही.
ज्यांच्या नावावरती लायसन आहे त्यांच्यावरती तुम्ही आतापर्यंत काही कारवाई केलेली नाही. सन्माननीय अनिलजी परब, तुमच्याकडे जो तपशील आहे तो पूर्वी तुम्ही सभागृहात मांडलेला आहे. त्या संदर्भात त्या संबंधित व्यक्तीने निवेदन केलेलं आहे. अशा वेळेला परत तुम्ही नाव न जाता तेच आरोप करू शकता. माझ्याकडे मी परत सांगतोय, मी मुख्यमंत्री नाही, मी यांच्या हरकत नाही. मला तुम्ही संरक्षण द्या. हे हरकत घेणारे कोण या विषयावरती मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आम्ही तपास करू. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही तपास करतो. आणि अजून त्या तपासाचं झालं काय? तुमचा मंत्री डान्स बार चालवतो म्हणून त्याच्या संरक्षणाला तुम्ही उभे आहात. मंत्र्याच्या संरक्षणाला या उभे आहेत. आता तुम्ही महिलांच्या प्रतिष्ठेबद्दल बोलताय आणि त्याच्या संरक्षणासाठी तुम्ही उभे आहात. महिलांच्या प्रतिष्ठेबद्दल बोलताय आणि डान्स बार मंत्री चालवतोय त्याच्या संरक्षणासाठी उभे आहेत. हे दुहेरी भूमिका घेतात. आता इथे महिलांच्या प्रतिष्ठेबद्दल बोलताय आणि मंत्र्यांचा डान्स बार आहे त्याच्या संरक्षणासाठी उभे आहेत. सभापती महोदय, दुहेरी भूमिका नाही चालणार. ही दुहेरी भूमिका नाही चालणार. एक तर एक भूमिका घ्या. प्रतिष्ठा राखायची आहे तर आपला मंत्री असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. याला काय अर्थ आहे? मी विषय मांडत होतो, संरक्षण करायला उभं राहू नका. मंत्र्यांचं संरक्षण उभं करायला राहू नका. ज्या प्रतिष्ठेसाठी तुम्ही उभे आहात, ही महिलांच्या प्रतिष्ठेसाठी उभे आहात ना, तर मग महिलांच्या प्रतिष्ठेचं बोला. महिलांच्या प्रतिष्ठेसाठी उभे आहात ना, तर महिलांच्या प्रतिष्ठेसाठी बोला. महिलांच्या प्रतिष्ठेसाठी उभे आहेत तर महिलांच्या प्रतिष्ठेसाठी उभे राहा. मी बोलणार नव्हतो, परंतु कारण नसताना महिलांच्या प्रतिष्ठेसाठी, महिलांची प्रतिष्ठा आहे. स्वतःचा मंत्री डान्स बार चालवतो त्याच्यावरती काय बोलत नाही. मुख्यमंत्री अहवाल देणार होते. काय झालं त्या अहवालाचं? तीच रेकॉर्ड म्हणजे काय? राजीनामा घेतला की नाही? हो, एक मिनिट. मंत्री महोदय, मी काही चुकीचं बोललेलो नाही. माननीय सभापती महोदय, माननीय सभापती महोदय, मी अनिल परब साहेबांना विनंती करतो, दानवे साहेब सर्वांना थोडा शांत सभागृह करून मग आपण काय करू. मला माहिती आहे नाव नाही घेतलं कोणी. नाव नाही घेतलं. बस नाही. त्यांनी कोणाचंही नाव नाही घेतलं. बरं, एक मिनिट बोलू दे. एक मिनिट सभापती महोदय, पुन्हा सामान्य सदस्यांनी 2 मिनिटं विधेयकावरती मुद्दा मांडत असताना मंत्री डान्स बार चालवतात त्यांनी असा उल्लेख केलेला आहे. ते पटलावना काढून टाकण्यात यावं. मंत्री डान्स बार चालवताना असा उल्लेख केलेला आहे. हे कुठल्या आधारे म्हणतायत? आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशीचे आदेश दिले असतील तर सभागृहामध्ये आपण त्यांना विचारावं, मुख्यमंत्री महोदयांना विधेयकाचा काय संबंध आला? मंत्री महोदय, त्यांनी कोणाचंही नाव नाही घेतलं. नाही, पण त्यांनी जो उल्लेख केलेला आहे की मंत्री डान्स बार चालवतात, हे रेकॉर्डला काढलं पाहिजे आपण. एक मिनिट. बावनकुळे साहेब, काय माननीय सभापती महोदय, नाही माननीय सभापती महोदय, एक मिनिट. परब साहेब 2 मिनिटं खाली. ताई मंत्री महोदय बोलतात. 2 मिनिटं. बावनकुळे साहेब काय बस. ताई जर का विषय हा वाढला तर मग माजी मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये कुठे डान्स बार चालू होते ही देखील माहिती मला द्यावी लागेल. मला ती माहिती द्यावी लागेल. हा विषय वाढू नये. सभापती महोदय, माझी परब साहेब 2 मिनिटं बसा. 2 मिनिटं बसा. 2 मिनिटं बसा. मंत्री महोदय बोलतात. 2 मिनिटं. सभापती महोदय,
मी शांततेने घ्या. मी अनिल परब साहेब सर्वांना विनंती करतो की अत्यंत महत्त्वाचं बिल आहे. सभापती या राज्याच्या अत्यंत महत्त्वाच्या बिलावर आपण चर्चा करतो आहे. माझी एवढीच विनंती राहणार आहे की अनिल परब साहेब असा जर उच्चार आला असेल की मंत्री डान्स बार चालवतात, हे थोडं काही सर्वच मंत्र्यांना ते लागू आहे. त्यामुळे तेवढं एक कमी करून बाकी चर्चा सुरू करावी अशी विनंती आहे. सुरू करू? कारण नवीन बेटी नवीन राज्य. तुमचं वक्तव्य मी खाली टीव्हीला ऐकलं ऐकलं ना? आणि वर आल्यानंतर मंत्री महोदयचं ऐकलं. तेवढा सभापती महोदय. करून आपण बोला. माझं एवढंच म्हणणं आहे. काढलं ना रेकॉर्डून काढलं. नाही, तपासून बघून काढा. तपासून बघा. माझं म्हणणं असं आहे की मी चुकीचं बोललो असेन तर तुमचा अधिकार आहे ते काढण्याचा. फक्त माझं दुःख काय आहे की हे बिल येतंय, हे महिलांच्या प्रतिष्ठेसाठीचं येतंय असं म्हटलं जातंय आणि समर्थन करायला महिलाच उभ्या राहत आहेत. हे माझं दुःख आहे. हे सरळ तुम्ही सगळं उल्लू बनवतात. कोणी चेंबडं बोलू- अरे कोण काय बोलले, काय स्वतःच्या अंगावर घेत आहे सगळं. अरे महिला मी आहे ना. एवढा महिला बसले तिकडे या सभागृहामध्ये. त्याच्याबद्दल थोडंसं बोलायचं आणि एकच महिला एक महिला मंत्रीपद मिळणार आहे. अरे वेड्यासारखं काय, मी काय वेडा आहे काय? हे बघा वेड्यासारखं बोलतायत. काय चाललंय सभागृहात? हे असं काय चालत बोललंय? हे सगळं काढून टाका सभागृहाला. सभापती महोदय बघा ही भाषा बघा. किती यांचा बॅलन्स गेलाय, त्यांचा बॅलन्स किती गेलाय बघा. त्यांचा माईक चालू नव्हता त्यामुळं त्यांचा बॅलन्स किती रेकॉर्डून गेला तो काढण्यात बघा. आले. बॅलन्स गेलाय, बॅलन्स याचा बॅलन्स गेलाय. हे बघा असे आम्ही कोणाच्या धमक्यांना घाबरून काम नाही करत. तुम्ही इकडे असा किंवा तुम्ही तिकडे असा. नाही सभापती नाही महोदय, त्यांचा माईक बंदच होता त्यामुळे तो शब्द रेकॉर्डवर आलेला नाही आणि अनिल फक्त- परब साहेब जे म्हणले ते सुद्धा रेकॉर्डवर नाही. फक्त सभागृहात एक तुम्हाला सांगतो. नाही सभापती महोदय, खाली बसून असं सांगितलं जातंय की मी इकडे बसली आहे हे समजून बोला. बघा या सभागृहात जेव्हा आम्ही आलोय ना इकडे, तर कुठलाही कोणाला घाबरून आलेलो नाही आहे आणि कोणाला घाबरून बोलायचा माझा विषय पण नाही आहे. मला जे बोलायचं ते मी नक्की बोलीन. प्रश्न एकच आहे की याच्यावरती कारवाई होणार की नाही. डान्स बार हा विषय असा आहे की माझा विषय असा होता की परफॉर्मन्स